महायुतीला मिळालेल्या यशामुळे संपूर्ण महाराष्ट्र मोदींच्या पाठीशी असल्याचं सिद्ध झाल्याची प्रतिक्रिया भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली। आम्ही आधुनिक अभिमन्यू असून चक्रव्यूह तोडून दाखवल्याचं फडणवीसांनी म्हटलं। तसंच आपण चाणक्य नसून भाजपचा साधा कार्यकर्ता असल्याचं देखील त्यांनी नमूद केलं। लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरल्याचं अजितदादांनी म्हटलंय। तर बहिणींना लाच देता का अशी टीका विरोधकांनी केली होती। त्या सावत्र भावांना बहिणींना जोडा दाखवला अशी टीका आता शिंदेंनी केली आहे। विधानसभेचा निकाल हा अनपेक्षित आणि अनाकलनीय असून महाराष्ट्र माझ्याशी असं वागेल असं वाटलं नव्हतं अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली। यावेळी त्यांनी जनतेचे आभार मानले। मात्र जे.पी. नड्डा बोलले एकच पक्ष त्याची सुरुवात झाल्याची भीती ठाकरेंनी व्यक्त केली। माहीम मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून परिचित आहे। मात्र येथे तिरंगी लढत दिसली। राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना पराभवाचा सामना करावा लागलाय। ठाकरे गटाचे महेश सावंत यांनी येथून विजय मिळवलाय। शिवडी मतदारसंघातून मनसेच्या बाळा नांदगावकर यांचा पराभव झालाय। त्यांच्या विरोधात असलेले ठाकरे गटाचे अजय चौधरी हे 7140 मताने विजयी झाले। संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांचा पराभव झालेला आहे। भाजपच्या अमोल खटाल विजयी झालेले आहेत। गेल्या 40 वर्षात पहिल्यांदाच बाळासाहेब थोरातांचा पराभव झालाय। कराड दक्षिण मतदारसंघातून राज्याचे माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झालाय। डॉक्टर अतुल भोसले भाजपचे उमेदवार यांनी त्यांचा 38,366 मतांनी अगदी दणदणीत त्यांचा विजय झालेला अतुल भोसले यांचा। लातूर ग्रामीण मध्ये धीरज देशमुख यांचा देखील पराभव झालाय। लातूर ग्रामीण मधून भाजपचे रमेश कराड हे विजयी झालेत। लातूर ग्रामीणला राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो। मात्र असं असतानाही काँग्रेसची जादू जी आहे ती लातूरमध्ये चाललेली नसल्याचं स्पष्ट झालंय। विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा धक्का बसलाय। खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे या राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उभ्या होत्या। आता त्यांच्या विरोधात असलेले शिंदे गटाचे चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा पराभव केलाय। रोहिणी खडसे यांचा हा दुसऱ्यांदा पराभव झालाय। अचलपूर इथून प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांचा पराभव झालाय। या ठिकाणी महायुतीचे उमेदवार प्रवीण वसंतराव तायडे यांचा विजय झालाय। पुण्यातील वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघात एक उलटफेर पाहायला मिळाला। या ठिकाणी विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना पराभवाचा धक्का बसलाय। तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार बापू पठारे हे विजयी झाले। मानखुर्द शिवाजीनगरमधून समाजवादी पार्टीने अबू आझमी यांना हे विजयी झालेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या नवाब मलिक यांचा त्यांनी पराभव केलाय। महाविकास आघाडीच्या बालेकिल्ल्यात भाजपनं त्यांचा सुपडा साफ केला। हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांना पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे। बघा भोवियाला मोठा धक्का आहे। वसई विधानसभेमध्ये बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांचा पराभव झालाय। तर नालासोपाऱ्यात क्षितिज ठाकूर यांचा पराभव झालाय। हा विजय सर्वांचा आहे। विजयानंतर भाजपच्या नवनिर्वाचित आमदार श्रीजया चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे। महायुतीने चांगल्या योजना आणल्या तसंच भोकर मतदारसंघातील मतदारांनी भरभरून मतदान केल्याचं श्रीजय चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। जळगाव जिल्ह्यातील जामनेर मतदारसंघामध्ये भाजपच्या गिरीश महाजन यांचा भरघोस मताने विजय झालाय। तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दिलीप खोडपे यांचा पराभव झालाय। सिंधुदुर्गच्या कणकवली मतदारसंघात भाजपचे नितेश राणे विजयी झाले। तर ठाकरे गटाच्या संदेश पारकर यांचा पराभव झालाय। वडाळ्यात भाजपचे उमेदवार कालिदास कोळंबकर विजयी झालेत। कोळंबकर हे 9व्यांदा आमदार झालेत। त्यांच्यासमोर उद्धव ठाकरे गटाच्या श्रद्धा जाधव आणि मनसेच्या स्नेहल जाधव यांचं आव्हान होतं।
मुलुंड विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांचा 91,950 मतांनी विजय झाला. विजयानंतर कार्यकर्त्यांनी निवासस्थानाबाहेर आणि कार्यालयात जल्लोष केलेला आहे. उत्तर मुंबई कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपचे अतुल भातखळकर तिसऱ्यांदा विजयी झालेले आहेत. काँग्रेसच्या कालू बढेलिया यांचा त्यांनी पराभव केलेला आहे. 74,414 मतांनी अतुल भातखळकर यांचा विजय झाला आहे. मुंबईच्या मलबार हिल मतदारसंघात भाजपच्या मंगल प्रभात लोढा यांचा विजय झालाय, तर शिवसेना ठाकरे गटाच्या भिरूलाल चौधरी यांचा पराभव झालाय. ब्रेक.